हॅलो, मी माझी सखी. चला तर आज पोपटीची ऑर्डर आहे. ही आहे 2 किलो चिकन. आता चिकनसाठी जे पोपटी मसाला लागतो तो मी आता रेडी करते. पोपटी मसाला हा सिक्रेट मसाला आहे माझा, त्यामुळे त्याच्यामध्ये जे मी मसाले टाकणार आहे ते मी सांगत नाही आहे, कारण हा माझा बिझनेस आहे ना. बिझनेस म्हटल्यानंतर थोड्याशा गोष्टी आपल्याला सिक्रेट ठेवाव्या लागतात. आता मी मसाले ह्याच्यामध्ये ॲड करते. हे आलं लसूण पेस्ट मध्ये मी माझे मसाले ॲड करते, जे मी पोपटी मसाल्यासाठी यूज करते. आता हे जे मसाले घेतलेत ते मी छान मिक्स करून घेते पेस्टमध्ये. ह्या मसाल्यामध्ये मी तेल ॲड करते. छान असं सर्व मसाले मी मिक्स करून घेते. हा रेडी आहे आमचा पोपटी मसाला, जो मी मार्केटमध्ये पण सेल करते. पोपटी मसाला रेडी झालेला आहे. आता मी जे चिकन आहे 2 किलो त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेते. टाकले, पण त्याशिवाय मी दही पण टाकते. हे मी कोथिंबीरची पेस्ट केले ती पण ॲड करते. आणि जो मी पोपटी मसाला रेडी केलेला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये ॲड करते. आणि छान असं ह्याला मी 1 तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे. छान असं पोपटीसाठी चिकन रेडी झालेलं आहे. आता हे मी 1 तास मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. सर्व मसाले छान असे मिक्स करून ठेवलेत. असं डब्यात भरून देते. ज्या कस्टमरने ही ऑर्डर दिलेली आहे त्यांना सगळे मी मसाले लावून दिलेले आहेत अशा डब्यामध्ये. त्यांची ते आता पोपटी लावते.